जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 8। 3 अनेकांतवाद। प्रत्येक वस्तू अनेकांतात्मक, परस्पर विरुद्ध, उभय धर्मात्मक, सामान्य विशेषात्मक आहे हे सिद्ध करणे हा अनेकांतवाद होय। प्रत्येक वस्तूला 2 बाजू असतात। 1 वस्तूचे अंतरंग स्वरूप, 2 वस्तूचे बहिरंग रूप। 1 वस्तूचे अंतरंग स्वरूप हे सदा सर्वदा एकरूप, व्यापक, नित्यशुद्ध व ध्रुव असते। 2 वस्तूचे बहिरंग रूप हे वस्तूचे खरे स्वरूप नसते, ते वस्तूने तात्काळ धारण केलेले बाह्यरूप असते। ते अनेकविध असते, अध्रुव असते। ते कधी अंतरंगाच्या विरुद्ध विसदृश असते तर कधी अविरुद्ध सदृश असते। वस्तूचे अंतरंग स्वरूप हे वस्तूचे सामान्य तत्व असते। या सामान्य तत्वावरच विशेषत्व, पर्याय आपले बहिरंग रूप दाखवित असते। एकाच वस्तूमध्ये निरनिराळ्या भिन्न दृष्टिकोनातून युगपत या अंतरंग व बहिरंग, सामान्य व विशेष दोन्ही अंशाचे अस्तित्व अविरोध, अविनाभावी मान्य करणे हा अनेकांतवाद होय। वस्तूचा सामान्य धर्म सत्रूप, ध्रुव, नित्य, एकरूप, सत्रूप, सदा शुद्ध अर्थात परद्रव्यापासून पृथक, विभक्त असा असतो। वस्तूचा विशेष धर्म असत्रूप, क्षणित, सत्रूप, उत्पाद व्ययरूप, अनित्य, अनेक रूप, अतत्रूप, शुद्ध अशुद्ध रूप असतो। पाण्याचा पाणीपणा हा पाण्याचा सामान्य धर्म ध्रुव असतो। पाणी व वायू यांच्या संयोगात उत्पन्न होणारा पाण्याचा पर्याय विशेष बुडबुडा हा पाण्याचा विशेष धर्म पर्याय होय। तो क्षणिक, अध्रुव असतो। स्थूलदृष्टी बालक पाण्याचा बुडबुडा उत्पन्न झाला की त्याला हर्ष होतो व तो फुटला, नष्ट झाला की त्याला विषाद, खेद वाटतो। परंतु ज्याला पाण्याचा बुडबुडा क्षणभंगूर असतो, त्याचे तत्वविज्ञान आहे। पाण्याने तात्काळ धारण केलेले ते बाह्यरूप आहे याचे ज्याला विज्ञान असते, त्याला पाण्याचा बुडबुडा उत्पन्न झाला काय व फुटला काय तरी त्याला हर्ष, विषाद वाटत नाही। कारण पाण्याचा बुडबुडेपणा फुटला, नष्ट झाला तरी पाण्याचा पाणीपणा नष्ट होत नाही हे वस्तुविज्ञान त्याला असते। यावरून वस्तूंच्या अंतरंग ध्रुव सामान्य धर्मालाच परमार्थ वस्तू समजणे, त्याचाच आदर आश्रय घेणे व वस्तूमध्ये तात्काळ दिसत असलेला जो अध्रुव पर्याय अंश त्याला वस्तूचे परमार्थ स्वरूप न समजणे, त्याचा आदर न करणे, त्याचा आश्रय न घेणे, त्याच्या उत्पाद व्ययाबद्दल हर्ष, विषाद न मानणे हा अनेकांतवाद, प्रमाणवाद होय। अनेकांतवादाचे खरे मर्म, गूढ रहस्य लक्षात न आल्यामुळे अनेकांतवादाची हेटाळणी करून जैन दर्शनाला वस्तूचे स्वरूप सुनिश्चित समजलेलेच नाही। म्हणून जैन दर्शन वस्तू कथनचित आहे व कथनचित नाही याप्रमाणे अनिश्चित रूपाने कथन करते, असा जैन दर्शनाच्या अनेकांतवादावर अनिश्चितपणाचा, संशयितपणाचा दोषारोप केला जातो। पण जैन दर्शनाचा अनेकांतवाद असा अनिश्चित किंवा संशयग्रस्त भूमिकेवर आधारला नाही। जैन दर्शनाच्या अनेकांतवादाच्या प्रमाणतेची, सुव्यवस्थितपणाची सिद्धी सुव्यवस्थित, सुनिश्चित, शाद्वादरूप एकांतवादावर आधारलेली आहे। 2 सुनिश्चित एकांतवादाचा समन्वय म्हणजे अनेकांतवाद होय। 1 वस्तू स्वद्रव्य चतुष्टय रूपाने सर्वथा एकांतपणे सत्रूपच आहे। 2 वस्तू परद्रव्य चतुष्टय रूपाने सर्वथा एकांतपणे असत्रूप आहे। घट घटरूपाने सर्वथा एकांतपणे घटरूपच आहे। घट पटरूपाने सर्वथा एकांतपणे पटरूपी नाही। अशा रीतीने सुनिश्चित विधी निषेधरूपाने वस्तूचे असणे हेच वस्तूचे
अनेकांतात्मक परमगहन तत्व आहे. घटामध्ये घटाचे अस्तित्व व पटाचे नास्तित्व युगपत अविनाभाव रूपाने मानल्याशिवाय घटाचे अस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही. यावरून अनेकांतवाद हा अनिश्चित संशयवाद नसून सुव्यवस्थित सुनिश्चित स्वरूपाचा आहे. हे जैन दर्शनाचे निष्पक्षपातीपणाचे सूक्ष्म अध्ययन करणारे संस्कृत भाषेचे प्रकांड विद्वान श्री भांडारकर यांनी प्रांजलपणे कबूल केले आहे. अनेकांतवाद हा सर्व एकांतवादाचा समन्वय साधणारा समन्वयवाद सहमतवाद आहे. कोणताही अन्य मताचा एकांतवाद सर्वथा मिथ्या नाही. ते एकांतवादी वस्तूमध्ये एकच अंशधर्म परमार्थसत मानतात. वस्तूमध्ये दुसरा अंश प्रतीती सिद्ध दिसत असतानाही एकाच वस्तूमध्ये परस्पर विरोधी धर्म युगपत परमार्थसत कसे राहू शकतील हा कुटप्रश्न त्याला सुटला नाही. म्हणून त्यांनी त्यापैकी कोणताही एक अंशधर्म परमार्थसत मानून दुसरा अंश अपरमार्थ माया संवृत्ती मानून वस्तूमध्ये त्या दुसऱ्या प्रतिपक्षी अंशाचे अस्तित्वाचा निषेध केला. म्हणून तो प्रतिपक्षाचा निषेध करणारा प्रतिपक्ष निरपेक्ष एकांतवाद वस्तुतत्वाचे मार्गदर्शक न ठरल्यामुळे त्याला मिथ्या एकांतवाद म्हटले आहे. परंतु ते सर्व एकांतवाद जर आपल्या प्रतिपक्ष धर्माचे अस्तित्वाची मान्यता स्वीकार करतील तर तो सर्व नयांचा समन्वय म्हणजे परमार्थ अनेकांतात्मक अर्थक्रियाकारी वस्तुतत्व सिद्ध होते. याप्रमाणे जैन दर्शनाचा अनेकांतवाद अवास्तववाद नसून वास्तववाद आहे. अनिश्चय स्वरूपाचा नसून सुनिश्चित एकांत स्वरूपाचा आहे. सुनिश्चित साधवाद परस्पर सापेक्ष एकांत तत्वावर आरूढ आहे. 4. कर्मवाद. कर्मवाद हे जैन दर्शनाचे अलौकिक असाधारण वैशिष्ट्य आहे. कर्म नामक जड अचेतन पदार्थ आहे. तो जीवद्रव्याहून पृथक वेगळा आहे. अनादिकालापासून जीवाचा या कर्माशी संयोग संबंध आहे. तोपर्यंतच हा जीव नरकादी चतुर्गतीमध्ये भ्रमण करीत आहे. कर्म नामक पदार्थ हा सूक्ष्म असल्यामुळे जरी डोळ्याने दिसत नाही तथापि त्याची सिद्धी जैन दर्शनाने मोठ्या संयुक्तिक प्रमाणाने सिद्ध केली आहे. आपण जगात पाहतो, कोणी श्रीमान तर कोणी गरीब, कोणी सुखी कोणी दुःखी, कोणी मनुष्य तर कोणी तिर्यंच पशु, असा हा अनेक जीवांमध्ये फरक का दिसून येतो? याचा जर सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर जीवदृष्टीने जरी सर्व जीव सारखे आहेत, कोणी उच्च कोणी कनिष्ठ असा जीवजातीमध्ये फरक नाही, तथापि वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे जो फरक दिसून येतो त्याचे मुख्य कारण या जीवाचा दुसऱ्या कोणत्या तरी भिन्न पदार्थाशी संयोग आहे की ज्याच्या संयोगाने हा जीव जीवजातीने समान असताना देखील उच्च नीच श्रीमंत गरीब असा भेद त्यामध्ये दिसून येतो. तो भिन्न पदार्थ म्हणजेच कर्मपदार्थ होय. हा कर्मपदार्थ कसा उत्पन्न होतो, याचा जीवाशी काय संबंध होतो व तो संबंध कसा सुटतो याचा जैन दर्शनाने सूक्ष्मरीतीने विचार केला आहे. त्याला जैन दर्शनाचा कर्मसिद्धांत म्हणतात. कर्मसिद्धांत हा जीवाचा मागील पुढील व वर्तमान जीवनाचा चित्रपट आहे. या अपेक्षेने त्याचे ज्ञान करून घेणे नितांत आवश्यक आहे. वास्तविक जीवाने केलेले कर्म म्हणजे जीवाचे शुभ अशुभ परिणाम यालाच जैन दर्शनात भावकर्म म्हणतात. जीवाचा खरा प्रत्यक्ष संबंध या भावकर्माशी जीवाच्या शुभ अशुभ परिणामाशी असतो. यालाच भावसंसार म्हणतात. जीव आपल्या शुभ अशुभ परिणामांनी परिणत होतो, भावकर्माशी बद्ध होतो व त्याचे निमित्त मात्र अवलंबन घेऊन पुद्गलकर्म स्वयमेव द्रव्यकर्मरूप परिणमते व त्यामुळे जीवाशी कर्माचा संयोग संबंध घडून येतो. असा यांचा निमित्त नैमित्तिक संबंध सहजगत्या घडून येतो. अर्थात जीवाचा द्रव्यकर्माशी संयोग घडून येणे
हे सर्वस्वी जीवाच्या भावकर्म बंधनावर, शुभ अशुभ परिणामावर अवलंबून आहे. जेव्हा जीवाला आपल्या शुद्ध ज्ञानदर्शन स्वभावाचे भान होते, जाणीव होते, रुची प्रचिती होते, त्यावेळी जीव शुभ अशुभ परिणामरूपाने न परिणमता आपल्या शुद्ध ज्ञानदर्शन स्वभावात, वितरागमान स्वभावात स्थिर होतो. तेव्हा जीवाचा भावकर्माशी, शुभ अशुभ परिणामाशी बंध न झाल्यामुळे नवीन द्रव्यकर्माचा देखील बंध होत नाही व पूर्वी बांधलेले कर्म देखील आपली स्थिती संपल्यानंतर उदयास येऊन फल देऊन निघून जाते. त्या कर्मोदय फलाशी संगत समरस होणे किंवा न होणे हे जीवाच्या वर्तमान पुरुषार्थावर अवलंबून असते. जर जीवाने भेदविज्ञान पुरुषार्थाने त्या कर्मोदय विपाकाला आपला स्वभाव न समजता त्याच्याशी संगती ठेवली नाही, शुभ अशुभ भावरूपाने न परिणमता शुद्ध ज्ञानदर्शन उपयोगरूपाने परिणमन केले, तर त्याला नवीन कर्माचा आश्रवबंध होत नाही. नवीन कर्माचे येणे बंद होते व पूर्वी बांधलेले कर्माची उदीर्णा होऊन फल न देता तसेच निघून जाते. याप्रमाणे संपूर्ण पूर्वबद्ध कर्माचा अभाव झाला असता जीव कर्मापासून सर्वथा मुक्त होतो. आपल्या शुद्ध ज्ञानदर्शन स्वभावात अविचल स्थिर होतो. यालाच जीवाची आत्यंतिक संसाराचा अंत होणारी सिद्ध अवस्था म्हणतात. यद्यपि जीव स्वयं कर्माच्या वश होऊन नानाविध दुःख भोगतो, नानाविध स्वभाव विरुद्ध क्रिया करतो. त्यामुळे कर्माचे महात्म्य सांगताना कर्मच जीवाला नाना गतीमध्ये, नाना योनीमध्ये भ्रमण करविते. कर्म जीवाला झोप आणते, कर्मच जीवाला गमन करविते असे म्हटले जाते. कर्म बलवान मोठे चुकेना, भोग विण कोठे असे कर्माचे सामर्थ्य दाखविले जाते की जेव्हा जीवाचा पुरुषार्थ कमी पडतो तेव्हा जीव पुरुषार्थहीन नपुंसक बनतो. परंतु वास्तविक कर्म हे जड आहे, जीव हा चेतन आहे. जीवाला जेव्हा आपल्या अद्भुत चैतन्य शक्तीची जाणीव होते व जीव जेव्हा आपली चैतन्य शक्ती सर्वस्वीपणाला लावतो तेव्हा ज्ञानी जीव पूर्वी अनेक भवात संचित केलेले कर्म एका क्षणात नष्ट करू शकतो. जीवाच्या चैतन्य शक्तीमध्ये फार मोठे सामर्थ्य आहे. ते भगवान महावीरांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीने, प्रात्यक्षिक अनुभवाने जगास दाखवून दिले.